नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील सावरकर. सावरकर या आडनावाचा अभिमान बाळगून आज हा शो करतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आला आणि तो पडावा याकरता जे दळबद्री लोक सातत्याने देव पाण्यात बुडवून बसलेले, त्यांच्या तोंडावर चपराक बसलेली आहे. कारण हा पिक्चर पडायचं तर दूर, पण त्याने जेवढी चर्चा सावरकरांचं हिंदुत्व, सावरकर आणि जो आजवर लपवलेला इतिहास आहे, त्या इतिहासाची जी चर्चा घडवायला सुरुवात केली आहे, त्यामुळे हे जे कोण तथाकथित पुरोगामी मी म्हणत नाहीये, पुरोगामी हे सर्व अस्वस्थ आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर एक ट्रोलिंग आघाडी उघडली आहे. अर्थात महाविकास आघाडीची काही घडी बसत नसली तरी ही ट्रोलिंग आघाडी मात्र कार्यरत झालेली आहे. ती काय त्यांची जी काय कार्य चालू आहे ती चालू द्या. आजचा विषय महत्वाचा असा आहे की सावरकर चित्रपट आलाय, त्याने काय परिणाम होतोय, तो हिट आहे की फ्लॉप आहे, आणि या सर्व गोष्टींमुळे पुढे येत्या निवडणुकीवर तसंच चित्रपट क्षेत्रामध्ये काय परिणाम घडतील याचा आढावा घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत असणार आहेत ज्यांनी अनेक चित्रपटांच्या परीक्षणाचा अनुभव गाठीशी बांधलेला आहे, असे ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज डंकाचे संपादक दिनेश कांजी आणि तसेच त्यांच्याच बरोबर सावरकर साहित्याचे अभ्यासक चंद्रशेखर सानेही आपल्या सोबत असणार आहेत. दोघांचंही मी स्वागत करतो. नमस्कार. पहिला प्रश्न दिनेश कांजी यांना. दिनेशजी, चित्रपट तर तुम्ही पाहिला असेलच. पहिलं थोडक्यात पत्रकार म्हणून तुम्ही परीक्षण कसं करता? मुळात सावरकरांचा जो म्हणजे सावरकर दीर्घायुषी होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य एका सिनेमामध्ये मुळात दाखवणं हा एक खूप मोठा चॅलेंज आहे. आणि पुण्यामध्ये जी प्लेगची साथ आलेली, त्या प्लेगच्या साथीपासून सावरकरांच्या मृत्यूपर्यंत हा सिनेमा आहे. आणि हा सिनेमा दाखवणं एक आव्हान होतं. आणि मला वाटतं रणदीप हुडाने निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेता म्हणून ते आव्हान समर्थपणे पेललेलं आहे. म्हणजे माझ्यासोबत माझी पत्नी आणि माझा मुलगा, ज्याचं वय 15 वर्ष आहे, असे आम्ही तिघे या सिनेमाला गेलेलो. आणि मला याच्याबद्दल थोडी उत्सुकता होती की माझ्या मुलाला या सिनेमाबद्दल काय वाटतंय. सिनेमा संपल्यानंतर मी त्याला विचारलं की कसा वाटला सिनेमा, तर तो कंटाळलेला नव्हता आणि त्याने सिनेमा एन्जॉय केला असं म्हणू शकत नाही, कारण हा सिनेमा म्हणजे मनोरंजन नाहीये, पण त्या सिनेमामध्ये तो गुंतलेला, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यामुळे रणदीपने जे तरुणाईच्या दृष्टीने, म्हणजे थोडक्यात तरुणांकरता हा चित्रपट तरुणांच्या मनाचा वेध घेऊ शकतोय असं तुम्हाला? त्या सिनेमागृहामध्ये सर्व वयोगटातली मुलं होती, लहान मुलं सुद्धा आलेली, तरुण होते आणि तरुण मोठ्या संख्येने होते. सगळ्यात जास्त मराठी भाषिक होते अर्थातच, परंतु त्यांच्यासोबत गुजराती लोक सुद्धा मोठ्या संख्येने आलेली, अन्य भाषिक सुद्धा होते. म्हणजे मी प्रेक्षकांवर नजर टाकत होतो, त्यांच्या जे रिएक्शन आहेत त्या ऑब्झर्व करत होतो. मला असं वाटतं की सगळ्यांना खेळून ठेवणारा सिनेमा आहे. अगदी. चंद्रशेखरजी, तुमचं काय मत आहे चित्रपटाविषयी? तुम्ही तर अभ्यासक आहात. सावरकर अभ्यासक असल्याने एकूणच रणदीप हुडाने जो सावरकर मांडण्याचा प्रयत्न केलाय या 3 तासात, तो तुम्ही कसा पाहता, कसा वाटला तुम्हाला? रणदीप हुडा हे अमराठी आहेत आणि हरियाणातले आहेत, आणि तरी सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने हा चित्रपट अभ्यासपूर्ण रीतीने केलेला आहे ते पाहून मी तर चकित झालो. कारण त्यांच्या सावरकरांविषयीच्या संकल्पना अगदी स्पष्ट आहेत. त्यांच्या ज्या काही मुलाखती झाल्या आणि अर्थातच सिनेमात पण ज्या दिसल्या त्या अतिशय अचूक आहेत. म्हणजे अगदी काही छोटे तपशील पुढे मागे झाले असतील, पण ज्या मूळ कन्सेप्ट, संकल्पना म्हणून म्हणतो आपण सावरकरांच्या, त्या अगदी तंतोतंत त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या हा चित्रपट अगदी यथायोग्य झालेला आहे. थोडासा करमणूक म्हणा किंवा आता शेवटी जे रॅप आहे हे आधुनिक पिढीला
भावणारं आहे. काही इमोशनल असे जे प्रसंग त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेत, ते सुद्धा तरुण मुलांना अगदी म्हणजे मनापासून भावलेत. म्हणजे मी आता स्वतः अजून रिव्ह्यू घेतलेला नाहीये. पण माझ्या मुलीला वगैरे विचारलं, तिने एक सुंदर इंग्लिश मध्ये ते सुंदर लिहून काढलं, तिचं परीक्षण, आणि त्यालाही खूप चांगलं म्हणजे त्याला हे मिळालं, त्याला काय म्हणू आपण, बॅकिंग मिळालं तिच्या रिव्ह्यूला. तर त्यांच्या दृष्टीने हा तरुणाईच्या दृष्टीने अतिशय सुंदर आहे. म्हणजे सबंध साहित्य वाचत न बसता जरी पहिला हा सिनेमा बघितला तरी त्यांच्यात ती वाचनाची इच्छा जागृत होणार आहे, हे नक्की आहे. आणि हा खूप चालेल पिक्चर, असं माझं तरी मत. थोडक्यात जो प्रभाव पाडायचा अपेक्षित होता, पडायला हवा होता, तो पाडण्यात हा चित्रपट यशस्वी झालाय असं तुम्हाला म्हणायचंय का? अगदी निश्चितपणाने. याचा फक्त प्रचार प्रसार नीट व्हायला पाहिजे. काही मुद्दाम चुकीच्या पद्धतीने बदनामी जो गेले अनेक 20-25 वर्ष जी चालू आहे त्याच्यावर मात करून हा सिनेमा चाललेला आहे, हे एक मोठं यश आहे. मला सानेंचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की मुळात आपण पाठ्यक्रमातून जे सावरकर शिकलो होते, किती सावरकर होते, पाठ्यक्रमातून सावरकर हा विषय एकदम मिठापुरता येतो आणि त्याच्यामुळे नव्या पिढीला सावरकर कळण्याचं काही कारणच नव्हतं. तो कळला राहुल गांधींमुळे. राहुल गांधी जे वारंवार म्हणत होते की सावरकर माफीवीर आहेत, ब्रिटिशांचे एजंट आहेत, अशा प्रकारचे जे आरोप करत होते, त्याच्यामुळे राहुल गांधींच्या मुद्द्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यातून एक जी चर्चा घडली, त्या चर्चेतून लोकांच्या मनात सावरकरांच्या बाबत एक उत्सुकता निर्माण झाली. विक्रम संपत सारख्या लेखकाला वाटलं की या मुद्द्यांचा आपण प्रतिवाद केला पाहिजे आणि त्याने 2 खंडामध्ये सावरकरांचं चरित्र लिहून काढलं. प्रचंड अभ्यास केल्यानंतर रणदीप हुडाला पण जे काही वाटतंय की सावरकरांबद्दल एक सिनेमा झाला पाहिजे, तो कदाचित यासाठी असेल की एक मिथक जे स्वातंत्र्याच्या नंतर सतत आपल्याला चमच्याने पाजण्यात आलं की देदी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, हे जे एक मिथक होतं, त्या मिथकामुळे अनेक लोकांचा असाच समज होता की मुठभर मीठ उचललं आणि त्याच्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला हादरा बसला आणि त्याच्यामुळे आपण स्वतंत्र झालो. आपल्या पाठ्यक्रमातून सुद्धा आपण हे शिकलो. हे जे मिथक होतं, तर ते मिथक अशा प्रकारच्या चर्चेमुळे बर्स्ट होत आहे. म्हणजे आता हे मुद्दे लोकांच्या समोर येत आहेत. सावरकर सिनेमामध्ये सुद्धा हा मुद्दा एकदम ठसठशीतपणे मांडण्यात आलाय की जर नाविकांचं बंड झालं नसतं, जर आझाद हिंद सेनेची स्थापना झाली आणि लष्करी बंड झाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला निर्णय घ्यावा लागला की आता इथून आपल्याला गाशा गुंडाळला पाहिजे, तर ही जी नकारात्मक चर्चा होती त्याचा सुद्धा सकारात्मक परिणाम झालेला आहे. नेहरू आणि सावरकर, गांधी आणि सावरकर यांची तुलना सुरू का झाली, मुळात ही आरोपांची जी राळ उडवण्यात आली त्याच्यानंतर ही सुरुवात झाली. त्याच्यानंतर या चर्चेला तोंड फुटलं. आता सुद्धा सावरकर सिनेमाचं जे सगळ्यात जास्त कॅम्पेन करतायत ते ट्रोलर करतायत, कारण या सिनेमाबद्दल ते जेवढं वाईट बोलतात तेवढं त्यांना काउंटर केलं जातं, तेवढा प्रतिवाद केला जातो आणि त्या प्रतिवादातून या सिनेमाबद्दल एक चर्चा होते आणि मार्केटिंग होत आहे. अगदी. रणदीप हुडाने या चित्रपटाकरता ज्याचं घर विकलं, गहाण टाकलं, असं एक सगळ्या मीडियातून आलं. रणदीप हुडाच्या मुलाखती गाजल्या, त्याने दिलेली उत्तरं गाजली, चित्रपटातले त्याचे डायलॉग गाजतायत. या सर्व गोष्टी लक्षात घेता काही जणांचा प्रोपोगंडा असा आहे की हा सगळा भाजपचा प्रोपोगंडा होता किंवा मोदींकरता हे सर्व चित्रपट बनवण्याचेच मुद्दाम हे सुरू आहे. आणि या सगळ्या यांच्याकडे तुम्ही पत्रकार म्हणून कसं पाहता, कारण तुम्ही यापूर्वी चित्रपट परीक्षणं केलेली आहेत. एखादा चित्रपट जेव्हा येतो तेव्हा त्याला जाणीवपूर्वक कॉन्ट्रोवर्सीचा आधार घ्यावा लागतो असं जे एक सांगितलं जातं, सावरकर चित्रपटात करता ह्या कॉन्ट्रोवर्सीचा मग फायदा होताना तर दिसला नाही. मुळात कसं असतं की जेव्हा एखादी सत्ता येते, एखादा विचार घेतलेला पक्ष सत्तेवर बसतो, त्यावेळी स्वाभाविकपणे अशा प्रकारचे प्रयत्न केले जातात की त्या विचाराला बळ देणारे सिनेमे व्हावेत. आणि हे काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा भरभरून झालं. काँग्रेसच्या काळामध्ये असे अनेक प्रयत्न झाले. गांधी सिनेमाचं उदाहरण आपल्याला घेता येईल, किंवा त्या काळाची जी गाणी होती, किंवा त्या काळी जो सिनेमामधून विचार मांडण्यात आला. अमर अकबर यांतून हे काय प्रकार आहे,
काँग्रेसची विचारधारा लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न झाला या टायटल सेक्युलरिझम अमर अकबर अँथोनी सेक्युलरिझम. मुळात त्या सेक्युलरिझमला काही अर्थ नसायचा. त्या सेक्युलरिझमच्या नावाखाली जी कॅरेक्टर्स दाखवली जायची त्या कॅरेक्टर्सना काही अर्थ नसायचा. म्हणजे डाकू एखादा ठाकूरच असायचा, सिंग, किंवा भगवा वस्त्रधारी एखादा माणूस असेल तर मग तो भोंदू, मग तो लोकांची लूट कशा प्रकारे करतो. आणि मग एखादा रहीम चाचा, त्या गावातला एकमेव आणि देशावर कुर्बान व्हायला तयार असलेली व्यक्ती. तर हे एक जे मिथक म्हणजे चुकीच्या पद्धतीने वस्तुस्थितीचं जे प्रेझेंटेशन होतं चंदेरी पडद्यावर, तर तो काँग्रेसच्या विचारांचा निश्चितपणे प्रभाव होता. आणि मी मगाशी जे गाणं सांगितलं, देदी हमें आजादी विना खडग बिना डाल, याच्यापेक्षा असत्य काय असतं. म्हणजे जर खडग उचलावं लागलं नाही, ढालेची आवश्यकता नाही पडली, तर मग इतके लोक फासावर का गेले. 16व्या वर्षी म्हणजे या सिनेमामध्ये त्या वीरांना ज्यांनी देशासाठी बलिदान केलं त्या वीरांना ठसठशीतपणे जनतेच्या समोर ठेवण्याचं काम केलेलं आहे. मग तो मदनलाल धिंगरा असो किंवा अनंत कानेरे असो, खुदिराम बोस असो. म्हणजे ज्या वयामध्ये या लोकांनी बलिदान केलं ते वय किती होतं. म्हणजे आज ज्या वयामध्ये मुलं फक्त चयन करण्याचा विचार करत असतात त्या वयामध्ये देशासाठी आपण बलिदान करण्याचा विचार करतोय, तो या क्रांतिकारकांनी केला. आणि त्या क्रांतिकारकांना या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनमानसासमोर ठेवण्याचा प्रयत्न झाला, जनतेच्या तरुणांसमोर ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे हे जे प्रचाराचे जे आरोप काँग्रेसच्या समर्थकांकडून किंवा काँग्रेस धार्जिण्या लोकांकडून केला जातोय त्यामध्ये काही दम नाही. म्हणजे काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळामध्ये हेच केलेलं आहे. आणि हे जर अशा विषयांना समोर आणण्यासाठी हा प्रचार होतोय की ज्या विषयांचा प्रचार होणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवाने होऊ शकलं नाही, जे कुठेतरी दडवून ठेवण्यात आलेलं, दाबून ठेवण्यात आलेलं, अशा विचारांना जर अशा सिनेमांच्या माध्यमातून समोर आणलं जातंय. काश्मीर फाईलमध्ये हेच झालं. हिंदूंचा जो संहार काश्मीरमध्ये झालेला तो जर काश्मीर फाईलच्या माध्यमातून समोर येतोय, ताशकंद फाईल मधून जर लालबहादूर शास्त्री यांचं निधन कसं संशयास्पद होतं ते दाखवण्यात आलं. आणि आता रणदीप हुडाच्या सिनेमातून सावरकरांना जे माफियारे म्हणतात त्या लोकांनी अंदमानाच्या कारागृहामध्ये सावरकरांनी ज्या यातना सहन केल्या, पण त्याच्यामध्ये एक दृश्य बघून माझ्या अंगावर काटा आला की तुरुंगातलं अन्न खाऊन त्यांचं पोट बिघडलंय, त्यांना टॉयलेटला जायचंय पण त्यांना टॉयलेटला सुद्धा जाऊ दिलं जात नाही. आणि त्या 10x10च्या कोठडीमध्ये त्यांना त्यांचं पोट बिघडतं आणि मग तिथेच ते मोकळे होतात. म्हणजे किती भयंकर प्रकार आहे. एक अत्यंत उच्च विद्याविभूषित तरुण जो लंडनमध्ये शिकायला गेलेला आणि अशा तरुणाच्या वाट्याला काळ्या पाण्याची सजा येते आणि त्याच्या वाट्याला या यातना येतात ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉयलेटची सुविधा नाहीये, तुम्हाला व्यवस्थित खाण्याची सुविधा नाहीये, तुम्हाला भरपूर मार पडतो, तुम्हाला एकांतवासात ठेवलं जातं जिथे तुम्हाला कित्येक दिवस दुसऱ्या माणसाचं तोंड दिसत नाही, चेहरा दिसत नाही. म्हणजे जे लोक सावरकरांवर आरोप करतात त्यांनी ही जी शिक्षा ज्या यातना त्यांनी भोगलेल्या आहेत त्या यातनेचा एक 5% भाग त्यांनी त्यांच्या आयुष्यात सोसून दाखवावा आणि नंतर बोलावं. अगदी अगदी. मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे की या चित्रपटामुळे येणाऱ्या भविष्य काळात जो लपवलेला इतिहास आहे तो पुढे मांडण्याची अहमहिका लागेल का आणि बॉलिवूड सारखं क्षेत्र अशा चित्रपटांकडे वळेल का. सावरकरांसारखा विषय जो आजवर अस्पृश्य होता त्याला आज रणदीप हुडाने हातात घेऊन एक वेगळ्या दर्जात एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे त्या बॉलिवूडच्या क्षेत्रात. यापुढे तुम्हाला काय वाटतंय की ह्या गोष्टी पुढे घडतील का अजून अशाच पद्धतीने. मला तर असं स्पष्टपणे वाटतं की रणदीप हुडाने मुळात हा जो सिनेमा केला त्याच्या मागे कमर्शियल किंवा व्यावसायिक कारण फार कमी असावं. सावरकर म्हणजे सावरकरांना जी चमक मिळाली पाहिजे होती, जे वलय मिळालं पाहिजे होतं ते त्यांच्या आयुष्यात मिळू शकलं नाही, त्यांच्या निधनानंतर सुद्धा मिळू शकलं नाही. तर अशा एखाद्या माणसाने केलेलं कार्य, इतकं भरीव कार्य ज्याने देशाच्या इतिहासाला कलाटणी दिली, ते भरीव कार्य जनतेसमोर आलं पाहिजे. म्हणून मला वाटतं रणदीप हुडाने हे कष्ट घेतलेले आहेत. या सिनेमाची तुलना तुम्ही यशराजच्या सिनेमाबरोबर करू शकत नाही. मुळात हे तुम्ही लक्षात घ्या. यशराजचा सिनेमा जो 200 कोटी 300 कोटी त्याचं निर्मिती मूल्य असतं, हा सिनेमा फक्त 20 कोटीमध्ये रणदीप हुडाने तयार केलेला आहे. आणि त्याचं फार मार्केटिंग करण्यात मला वाटतं
त्यांच्याकडे पैसे सुद्धा नसावेत. त्याच्यामुळे हा सिनेमा यशस्वी होईल हे मुळात याची त्याला कदाचित खात्री नसावी, तरी त्याने हे धाडस केलं. त्याच्यामुळे रणदीप हुडाचं कौतुक. आणि असे अनेक रणदीप हुडा ज्यांना जे वैचारिक बांधिलकीमुळे अशा प्रकारचे सिनेमे करतील, असे मला वाटतं याच्या पुढे मोठ्या संख्येने पुढे येतील. कारण असे अनेक विषय आहेत, असे अनेक ज्वलंत विषय आहेत. म्हणजे अजमेरमध्ये एक जे सेक्स कांड झालेलं, ज्याच्यामध्ये अनेक अल्पवयीन मुलींचं शोषण करण्यात आलं, शाळकरी मुलींचं शोषण करण्यात आलं, काँग्रेसच्या काळामध्ये घडलेलं. तर या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे होती की नाही झाली पाहिजे होती? तर चर्चा झाली पाहिजे होती. परंतु काँग्रेसचं शासन असल्यामुळे, मीडिया काँग्रेसला धार्जिण असल्यामुळे त्या काळामध्ये अजमेरच्या या सेक्स कांडाची चर्चा झाली नाही. आता भविष्यामध्ये हा विषय लोकांच्या समोर यावा म्हणून जे लोक पीडित आहेत त्याच्याशी संबंधित एखाद्या माणसाने पुढाकार घेतला आणि तो सिनेमा जर काढला, त्याला काय तुम्ही प्रोपगंडा म्हणणार का काँग्रेसच्या विरोधातला? तर सावरकरांच्या बद्दल जो सिनेमा निघाला तो मुळात प्रोपगंडा नाहीये. तो एक असा विचार जे सत्य आहे, जे दडपून ठेवण्यात आलं होतं, ते सत्य या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे हा प्रचार मुळात नाहीये. आणि अशा प्रकारचं सत्य अनेक बाबतीत आहे. अनेक अनसंग हिरो आहेत की ज्यांनी देशासाठी आपलं रक्त सांडलं, आपल्या घरादारावर निखारा ठेवला. म्हणजे या सिनेमामध्ये आपण पाहिलं असेल की सावरकरांचा एक सख्खा भाऊ, महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्याचं लिंचिंग झालं. तर हे नारायणराव सावरकरांचे असे लोक ज्यांनी इतक्या भयंकर यातना सहन केलेल्या आहेत आणि तरी सुद्धा देशाला काही देण्याची त्यांची जी मानसिकता होती ती कुठेही कमी झालेली नाहीये. सावरकर आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत या देशासाठी जगत राहिले आणि देशासाठीच त्यांनी आपला देह ठेवला. त्यामुळे अशा लोकांबद्दल, अशा लोकांनी केलेला जो देशासाठी त्याग आहे तो देशासमोर यावा असं वाटणारे अनेक तरुण भविष्यामध्ये पुढे येऊ शकतील. आणि त्यांच्या भावनेतून ती जी तळमळ आहे त्या तळमळीतून अशा प्रकारचे सिनेमे मला वाटतं निर्माण होऊ शकतील. काश्मीर फाईलला इतकं उदंड यश मिळेल हे विवेक अग्निहोत्रीला माहिती होतं का? तर माहित नव्हतं सिनेमाच्या आधी. कदाचित हा सिनेमा दणकून आपटला सुद्धा असता, बरोबर की नाही? पण विवेक अग्निहोत्रीला त्याच्या नशिबाने मिळालं. आता सावरकरला हे यश मिळवून देण्याची जबाबदारी ही प्रेक्षकांची आहे, सावरकर भक्तांची आहे. या देशामध्ये सावरकरांचा विचार मानणारा जो माणूस आहे त्याने सावरकरांनी काय भोगलं हे किमान पडद्यावर तरी जाऊन पाहिलं पाहिजे, स्वतःच्या खिशामध्ये हात घालून. म्हणजे तो OTT वर येईल, त्याच्यानंतर आपण घराच्या सोफ्यावर बसून फुकट बघू अशी मानसिकता न ठेवता आपण सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघितला पाहिजे. रणदीप हुडाला कौतुक केलं पाहिजे, समाज माध्यमांवर कौतुक केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रेक्षकांचा जर चांगला प्रतिसाद मिळाला तर भविष्यामध्ये असे अनेक लोक पुढे येऊ शकतील. चंद्रशेखरजी, तुमचं थोडक्यात माझं मत असं आहे सारखंच असेल, पण तरीही सध्या जे ट्रोलिंग सुरू आहे त्या बाबतीतही तुम्ही थोडस सांगा. हो, कसं आहे माहितीये का, सावरकरांचा इतिहास लपवला किंवा काय ह्याच्यापेक्षा आपण असं म्हणूया की त्याच्याविषयीचा जो दृष्टिकोन द्यायचा आहे ना नवीन पिढीला, तो ह्याच्यातून मिळेल. म्हणजे सावरकर नक्की कशासाठी लढत होते हे कुठेतरी आता नवीन पिढीला विचारात पडले की गांधीजी 40% जागा मुसलमान समाजाला द्यायला तयार झाले होते आणि सावरकर म्हणत होते त्यांचा लढा काय होता की जेवढे त्यांच्या हक्काचं आहे ते द्यायला मी अजिबात नाकारत नाहीये. मी हिंदूंसाठी कुठल्याही प्रकारे जास्तीचे राईट्स मागत नसून जेवढे लोकशाही तत्वानुसार जेवढं मिळायला पाहिजे त्यासाठी माझा हा लढा आहे. अदरवाईज माझं सुद्धा हे हिंदी राष्ट्रच आहे, धर्मनिरपेक्षच आहे. पण तुम्ही बहुसंख्यांचं जागा कमी करून किंवा त्यांचा हक्क मारून तुम्ही अल्पसंख्याकांना त्यांच्या बरोबरीला आणून बसवू शकत नाही. हा जो लढा आहे ना, हे आता ह्याच्यातून नवीन पिढीला कळायला लागेल की ते वाचायला लागतील अजून. आता शालेय इतिहासात काय होतं, सावरकरांची एक पुढी आहे ही घेतात आणि नंतर मग काय एखाद दुसरं गोष्ट, अभिनव भारत एवढं झालं की सावरकरांचा इतिहास संपतो. आता ह्या सिनेमात सुद्धा बघा अजूनही म्हणजे कसा वाव आहे मी तुम्हाला सांगतो. सावरकरांचा महत्वाचा लढा आहे तो भागलपूरचा लढा, जो त्यांनी लोकशाही हक्कांसाठी लढवला आणि अनेकांनी तेव्हा तुरुंगात गेले, स्वतः सावरकरांना तुरुंगात जायला लागलं. हा भाग अजून यायला पाहिजे या सिनेमाच्या सारख्या, किंवा एखादी सिरियल आली, मालिका आली पुढे तर त्याच्यात अजून वाव खूप आहे. म्हणजे जसं कांजी सरांनी सुरुवातीला सांगितलं की एवढं दीर्घ आयुष्य आहे आणि इतकं
सतत कर्मयोगी आहे हा माणूस, की स्वस्थ बसणं माहितीच नाही. तिकडे 13 वर्ष रत्नागिरीला कोंडलं तर तिकडे समाजकार्य चालू होतं. सुटून आले तर 6 वर्ष सबंध भारतभर दौरे. म्हणजे लोकांना हे माहिती नाहीये. अगदी जे स्वतःला विचारवंत म्हणून जे काय मिरवतात टीव्ही डिबेट्स नाही तर फेसबुक नाही तर सोशल माध्यमात, ते सुद्धा विचारतात सावरकरांनी नंतर केलं काय? अरे तुम्ही वाचा ना, सगळं तिकडे उपलब्ध आहे आज. तर ते नवीन पिढीला ह्याची उत्तरं शोधण्यासाठी म्हणजे एका सिनेमाने हे काही होणार नाहीये. याच्यावर अजून माझ्या मते अजून 2-3 सिनेमे असे येतील सावरकरांवरच. किंवा आता एक माझ्या माहितीप्रमाणे इंडिया हाऊस म्हणून एक दक्षिणातला कोणीतरी कलाकार एक सिनेमा तयार करतोय. तर त्याच्यात पण सावरकरांचा अर्थातच येणार आहे. तर अशातून तो उलगडत जाणार आहे आणि जास्तीत जास्त लोक पुढे येणार आहे, की अरे बघूया तरी ही दुसरी साईड काय, जी आपल्याला सांगितलीच गेली नाही, लपवली असं नाही. पण कसं होतं, शालेय इतिहास शाळा संपली की जे फक्त इतिहास विषय घेऊन BA MA वगैरे होतील त्यांच्या पुरतं हे राहतं. पण लोकांच्या मनात जे परसेप्शन तयार केलं जातं ना चुकीचं, तर त्याला हा आता हे असे सिनेमे किंवा अशी नाटकं किंवा असे जे पुढे येत राहतील त्याच्यातून त्याला आळा बसेल आणि लोक विचार करायला लागतील. आणि सर म्हणाले तसं सावरकर भक्त तर बघतीलच, पण त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे ज्यांनी बघितलेलं नाहीये, जे अनभिज्ञ आहेत किंवा चुकीच्या ह्याच्यात गेलेत, ते पण जायला पाहिजे. नुसतं सावरकर भक्तांना माहितीच आहे सगळं, त्यांनी तर बघितलंच पाहिजे सिनेमा, कारण त्याचं एक व्हिज्युअलायझेशन आहे. थोडी करमणूक म्हणजे कसं कसं गाणी वगैरे चांगली आहेत त्यातली, तर ते होणारच आहे. पण त्याच्या जोडीला इतर आपल्या बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी मात्र सावरकर प्रेमींची. एक वेळ त्यांनी नाही बघितलं ना तरी चालेल, पण त्यांनी उद्युक्त केलं पाहिजे की बाबा तुम्ही जा आणि बघा. तर अशा दृष्टीने खूप लोक पुढे येणार आहेत. अगदी मी आता म्हटलं तसं हा येणार आहे. एक सिरियल येते OTTवर. हे सगळ्यातून एक मोठी घुसळण होईल. आणि मगाशी जो थोडासा मी हे राहिलेला मुद्दा कव्हर करतो, की निवडणूक हा जो त्याच्यातला जो विषय आहे ना, तर मला नाही वाटत की हे निवडणुकीत डायरेक्ट त्याचं काही रिफ्लेक्शन होतं. हे कसं असतं, तुमची मानसिकता जी समाजाची आहे ना बघण्याची, ती बदलेल. त्यांनी राजकीय हे बदलेल. पण लोक आता मोदींवरचाही सिनेमा आला, तो कुठे खूप चालला, पण तो एक वेगळा विषय. पण समाजाची मानसिकता आणि मुलांची नवीन पिढीची मानसिकता आहे ना, त्याच्यावर एक आता हा छाप सोडून जाणार आहे खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आता मी ज्या कॉलेजमध्ये होतो तेव्हा खूप तुरळक दिसायची अशी मुलं माझ्या भोवती. मी सुद्धा म्हणजे तसा खूप हे नव्हतं, पण त्याच्यानंतर हळूहळू गेल्या 25, 30, 40, 50 वर्षात जे होत गेलेलं आहे ना, हे अमेझिंग आहे. आणि याला ना विक्रम संपतचे पुस्तक असो किंवा रणदीप असो, इंग्लिश आणि हिंदीमध्ये इतर समाजात नेण्याचं खूप मोठं काम या सिनेमातून होतं. अगदी 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 मुख्यतः इतर भाषांमध्ये सावरकर पोहोचवण्याचं मुख्य कार्य या दोघांच्या हातून घडलेलं आहे आणि घडतंय, हे महत्वाचं. दिनेशजी, परीक्षणाच्या भाषेत, थोडक्यात अगदी परीक्षणाच्या भाषेत जर आपण विचारलं तर 5 स्टार पैकी किती स्टार चित्रपटाला, ऍक्टिंगला, रणदीपुडाच्या आणि म्हणजे नुसतंच 5 स्टार म्हणून नाही, हा चित्रपट फ्लॉप की हिट, हा आजच्या परिभाषेत तुम्ही कसं बघताय आणि हे याच्या रेटिंग कसं आहे? फ्लॉप की हिट परीक्षक म्हणत नाही, परीक्षक चांगला की वाईट म्हणतं. मी हा सिनेमा बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी निश्चितपणे आहेत, अजून चांगलं होऊ शकलं असतं. परंतु या सिनेमाला 5 पैकी 4 स्टार आपल्याला 100% देता येईल. सिनेमा कुठेही तुम्हाला बोर करत नाही, सिनेमा म्हणून सांगतोय, कुठेही रेंगाळत नाही. म्हणजे एखादी घटना आहे आणि तिथे सिनेमा रेंगाळलाय. आणि या सिनेमामध्ये जाणीवपूर्वक रणदीप हुडाने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे फालतू रोमांस दाखवलेले नाहीये त्याने, किंवा असे सीन्स दाखवलेले नाहीयेत जे आजकाल मसाला म्हणून सिनेमामध्ये वापरण्यात येतात. गाणी फारशी नाहीयेत. एखाद दुसरं गाणं जिथे आवश्यकता आहे तिथे गाणं आहे. म्हणजे फार मसाला न वापरता त्याने ही रेसिपी बनवलेली आहे आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेलं आहे. मी जेव्हा सिनेमा हॉलमध्ये बसलेलो, लोक अनेकदा टाळ्या वाजवत होते. हल्ली कोणत्या सिनेमाला हे भाग्य मिळतं. आणि ऐतिहासिक सिनेमा हा काही ऐतिहासिक सिनेमाची आणि मसाला सिनेमाची, म्हणजे पिरियडिक सिनेमा आणि मसाला सिनेमाची काही तुम्ही तुलना करू शकत नाही बेसिकली. कोणत्या काही टाळ्या कधी वाजत होत्या हे काही सांगू शकाल? संवाद म्हणजे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल बोललेलो आहे. वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, म्हणजे
चंद्रशेखरजी म्हणाले की याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, मी पण त्याच्याशी सहमत आहे. पण ऑडियन्स ज्या भावनेने हा सिनेमा बघत होता, ज्या भावनेने रिॲक्ट करत होता, ते जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला साधारण लक्षात येतं की वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत. कळलं की नाही? एवढ्या मोठ्या संख्येने तरुण तिथे एकत्र जमतात अशा एका हिरोला पाहण्यासाठी, एका क्रांतिकारकाला पाहण्यासाठी, ज्याचं निधन होऊन आता काही दशकं झालेली आहेत. आणि त्याच्या डायलॉग्सवर टाळ्या मारतात. म्हणजे एक तो लियाकत अलीचा जो डायलॉग आहे कि अच्छा किया आपने मुझे अरेस्ट किया, अगर मैं बाहर होता तो लियाकत के गाडी में बॉम्ब ब्लास्ट कर देता. हा उत्तम सिनेमा आहे. आणि मला आश्चर्य सुद्धा वाटलं, थोडा धक्का सुद्धा बसला. नथुराम जेव्हा महात्मा गांधींची हत्या करतो त्या सीनला लोकांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. म्हणजे महात्मा गांधींची हत्या अत्यंत दुर्दैवी आहे आणि ही ऐतिहासिक घोडचूक आहे. ही जर हत्या झाली नसती, म्हणजे मी संघाचा स्वयंसेवक आहे, संघामध्ये अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मी बोलताना ऐकलेलं आहे, ही जर हत्या झाली नसती तर काँग्रेसला भविष्य उरलेलं नसतं. काँग्रेसची परिस्थिती अशी झाली असती की लोकांनी रस्त्यावर येऊन काँग्रेस नेत्यांना जोड्याने मारलं असतं, कारण लोक इतके वैतागले होते. परंतु या हत्येमुळे काँग्रेसला, नेहरूंना हिंदुत्ववाद्यांवर वरवंटा चालवण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे की लोक या सीनला टाळ्या वाजवतात, तर याचं कोणी समर्थन नाही करू शकत. पण एक आज जे वातावरण आहे की फाळणीच्या ज्या जखमा आहेत त्या अजून कशा ताज्या आहेत, किंवा फाळणीमध्ये जो नरसंहार झाला, किंवा एकूणच गांधी नेहरूंच्या धोरणामुळे आज देशाची जी परिस्थिती आहे, म्हणजे अगदी 62चं युद्ध आहे किंवा फाळणीची घटना आहे, आणि त्याच्यानंतर एक अशी आयडिओलॉजी या देशामध्ये अनेक दशकं राबवण्यात आली की जी आयडिओलॉजी इकडच्या बहुजन समाजाच्या मुळाशी येते, त्या समाजाला खच्ची करते. म्हणजे आज जे मोदींचं सरकार आल्यावर लोक म्हणतायत की हे सरकार आल्यानंतर 800 वर्षांची गुलामीचा जो काळ होता तो संपला. ती जी मानसिक गुलामी काँग्रेसच्या शासनामध्ये निश्चितपणे होती, त्याच्यामध्ये हिंदूंची जी श्रद्धास्थान आहे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, हिंदू शब्दांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला. तर या सगळ्या गोष्टी तर आपण नाकारू शकतच नाही ना. त्यामुळे भावना असल्यामुळे लोक त्या सिनेमाच्या अशा दुर्दैवी घटनेला सुद्धा टाळ्या वाजवतात की खरं तर त्याचं समर्थन करता कामा नये. अशा प्रकारचे जे सीन आहेत, अशा सीनला टाळ्या पडणं हे दुर्दैवी आहे, परंतु हे होताना दिसतंय. हे जे काही घडलंय ह्याला जबाबदार कोण असं जर म्हटलं तर यालाही जबाबदार काँग्रेस आहे असं म्हणावं लागेल. आणि हेच सत्य आहे, आणि ही दुर्दैवानी का होईना पण ही सत्य परिस्थिती आज सगळ्यांसमोर येते. असो, तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ काढून इकडे आलात, तुमची मतं मांडली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थोडक्यात सांगायचं तर सावरकर चित्रपट हिट होतोय की फ्लॉप ठरतोय हा मुद्दाच महत्वाचा नाही, अगदी जराही महत्वाचा नाही. पैसा लक्ष्मी चंचल असते म्हणतात, पैसा आज आहे उद्या नाही. पण रणदीप हुडासारख्या एका बॉलिवूड कमर्शियल कलाकाराने, व्यावसायिक कलाकाराने सावरकर विषय निवडून तो चित्रपट पूर्ण करण्याचं धाडस दाखवलं. आणि आजच्या घडीला जो काही या चित्रपटाने व्यवसाय केलाय ते पाहता हा चित्रपट फ्लॉप नक्कीच नाही. आणि रणदीप हुडाचं घर कुठेही रणदीप हुडा कुठेही रस्त्यावर येणार नाही याची खात्री झालेली आहे. अर्थात थोडक्यात सांगायचं तर पुढे हा चित्रपट अजून चालणार, कसा चालणार, लोकांमध्ये त्याच्याबद्दल अजून कशी जागृती होणार, हे जे काही ट्रोलर्स आहेत ते आणखीनच, जसा राहुल गांधी हा मोदींचा स्टार प्रचारक आहे अशी एक टीका टिप्पणी केली जाते, तसेच हे ट्रोलर्स सावरकर चित्रपटाचे स्टार प्रचारक ठरू ही अपेक्षा आणि ही अपेक्षा ठेवतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.